गावातले मोठे देणगीदार विलास शेठ म्हात्रे यांचा सत्कार गावाचे सचिव सुशील गरजे करीत आहेत. तसेच आता डंपर मालक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद म्हात्रे यांचा सत्कार. या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जाते आणि तुम्हाला तुमचा हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. सर्वही गॅदरिंगला जमलेली मंडळी आमच्या या ताई मीनाक्षी ताई ही त्यांची मुलगी. हॅलो उजेड मध्ये आली आणि त्यासाठी आता घरवाले झालेले आहेत बघा. पाहुण्यांचं पाहुणे पण गेलेलं आहे. आता गाववाले झालेले आहेत. माझ्या बरा सध्या तू पण बैल देऊ हो. भैरव महाराज की जय. आज आमच्या घरी देव आलेला आहे आणि याचा मंदिरात आम्ही ठेवलाय तो. आणि आता बायका सगळे बसले, सगळे जेंट्स लोक गेली खाली तर आम्ही थोडासा फॅनच्या खाली जरा बसलो कारण बाहेर जाम गरमी आहे. आणि आज आहे आमच्या गावामध्ये कार्यक्रम ना. काय कसलं आहे बहुतेक गौरव म्हटले गौरव मोरे गौरव मात्र येणार आहे. आमची मम्मी होती गौरव मोरेचं घेऊन गौरव मात्रेला होतं उभं करा जास्त कॉमेडी करा सगळं घेतलं तू डिलीट करा. इथे टेरिसवर मी आता लाईट लावायला आलेली. दिवसांनी दाखवलंय टेरिसवरचा भाग. वाव काय सनसेटचा व्ह्यू आहे बघा. सनसेट झालेला आहे पण कसा कलर आलाय बघा. तर मी आता दिवाबत्ती वगैरे केली आणि आता टेरिसवर आलेली बघा आपली लाईट. आता उद्या काढली जाईल, सगळी शो जाईल घराची थोडी. तर आता खाली जाते.
तर इथे आता आमची चालली पाणीपुरी पार्टी आणि ही पार्टी आम्हाला दिलेली आहे या भाऊंनी हाय आणि ह्या ताईंनी दिलेली आहे पार्टी खास करून खास करून. पण तीच आता घसारली जास्त. नाही एकच कसे 3 झाले तुझ्या मी मोजल्या असं आहे का? काय सिनो तुला देत आहे बघ. हाय ना नजमा बघ ठिकरा. काय मग गौरव कसा बोलते? हात दाखव आपल्या प्रेक्षकांना, नाहीतरी आपला सगळं माहिती आहे. प्रेक्षकांना हात प्रेक्षकांना पिक्चर बघायला आले ना प्रेक्षक. हा, मग तेच आता कसं वाटतंय गौरव? मस्त ना? काहीच नाही वाटत ना? मग कार फेक प्रेक्षक नाटक बघायला आलेले आहेत. कवा? बुधवारी मध्ये काहीतरी ठेवलंच ना डॉक्टर सांगला सर. गौऱ्या, तो स्माइली वाला तो नको वापरू, तो स्माइली वाला असतो तो जात पिऊला. हा. ते मग संपतीन का तेवढ्या तुला? तो नको वापरू. खाली नाही मी. कवा खाशील? आई संपल्या. आली बोलत कुठेतरी फिरायला गेल ती मना टाकून. हा आता रात्रीचे 8 वाजलेत आणि प्रोग्राम आमच्या गावात चालू होणार आहे 9 वाजता. तर त्याच्या अगोदर बरा नाश्ता वगैरे करून येतो आम्ही. आज काही जेवायची इच्छा नाही आमची, तर आम्ही उलवा मध्ये चाललेलो आहोत नाश्ता वगैरे करायला. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता आपण उलव्यामध्ये पोहोचलेलो आहोत. चेतक इथे चालूत आपण नाश्ता करायला. ते मस्त मिळतं सगळं फ्रेश. इथे आता पार्क केली गाडी आणि आपण आलो शेतामध्ये. आता काय घ्यायचं ते बघतो आता. हा आता आपला समोसा आलेला आहे. समोसा इथे आपण दाबेली घ्यायला आलो आणि एक दहीपुरी. ही आपली दहीपुरी रेडी आहे. इथे आपली दाबेली आहे. तर आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आम्ही चाललो घरी. तर चला घरी गेल्यावर भेटू. आता सर्व ही गॅदरिंगला जमलेली मंडळी आमच्या या ताई मीनाक्षी ताई, ही त्यांची मुलगी. हॅलो उजेड मध्ये आलीस. आणि हे आमचे भाऊ. इकडे भाऊ असं राहा म्हणजे उजेड नाही. हा आमची बहिणीशी हा आणि आमचं हे सिंटो. बादशा आणि आमचा काय भाऊ तिघी तुम्ही बायका या होत्या काम कराल तरी अजून आठवण आहे. हा आम्ही कधीच आलो. हा आमच्या माम्याचं असतं मधून आल्या ना, त्याला आम्हाला टाइम झाला. असं पाहुणे थोडक्यासाठी आता घरवाले झालेले आहेत बघा. पाहुणे पण गेलेला आहे. आता गाववाले झाले ते. तिकडे बघा खुर्च्या संपल्या असतील म्हणून खुर्च्या घरातून घेऊन चालली ना. लाइटिंग वगैरे बघा कसं केलंय शो साठी. भाऊ तिथं आम्ही थांबून त्यांना सांगा. हा आणि असे स्टॉल पण लागलेले आहेत बघू शकता तुम्ही. पाणीपुरी आणि आईस्क्रीमचे मंडळी बघूया. सत्कार चालू आहे सगळ्यांचा. सचिन शेडकर उपसरपंच गव्हाण ग्रामपंचायत यांच्याकडून कार्यक्रमासाठी आमचा सिनो बघा. जाता शुभ हस्ते होणार आहे. गाईज आमच्या विलास मामाचा सत्कार. खुशखबर मान्य श्री विलास वामन म्हात्रे यांच्याकडून आताच आपल्या मंदिराच्या गार्डन साठी 5 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. सर्व ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. मी विलास वामन म्हात्रे यांना विनंती करत आहे की आपण गणेश मूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलन करावे. महाकाय सूर्यकोटी समप्रभा. ओम श्री महागणपते प्रीत्यर्थम हरिद्राम कुंकुम समर्पयामि. हरित कुंकुमा. ओम श्री महागणपते प्रीत्यर्थम हरिद्राम कुंकुम समर्पयामि. ओम श्री महागणपते प्रीत्यर्थम दीपम पूजयामि. दिव्याला हळदी कुंकू करा. ओम श्री
महागणपते पित्यर्थम पुष्पहार समर्पयामी पुष्पम समर्पयामी. सर्व बंधू विकास भाऊ या आपण सुद्धा गणेशाची पूजा करा. गावातले मोठे देणगीदार विलास शेठ म्हात्रे यांचा सत्कार गावाचे सचिव सुशील गरते करत आहेत. तसेच आता डंपर मालक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद म्हात्रे यांचा सत्कार सचिव साई प्रसाद पाटील हे करतील. आपल्या गावातील मुख्य समस्या हे पाण्याची आहे. पाण्याची व्यवस्था जो करतोय आणि सर्व घरांना भगवान की आमच्या बायका बघा या बसल्या कशा बसल्या 5 जणी या दोघी आहे. आयोजकांची विनंती आहे आपण कार्यक्रम सुरू करायचा आहे. लवकरात लवकर इथे उपस्थित व्हायचं. आपण कार्यक्रम सुरू केल्यानंतर कुठलाही वेळ उशीर इथे लागणार नाहीये. अगदी नॉनस्टॉप कार्यक्रम इथे सुरू राहणार आहे. अगदी 2 मिनिटात आपण कार्यक्रम सुरू सुरुवात आता गणपती बाप्पाच्या गाण्याने करतात. हीच इच्छा याच म्हणून उभा राहतो. कारण निवेदनातून मला हे कळतं की माझा अभ्यास किती पोचतोय. हा प्रयत्न आहे जय हनुमान कलामांच्या उरणच्या वतीने हा संपूर्ण पैराव हा संपूर्ण तामझाम खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजन. इथे हा आर्टिस्टसाठी मेकअप करून दिलेला आहे आणि हा आमचं समाज मंदिर आहे. तिथे हे कार्यक्रम केले जातात. आता लहान पोरांना त्यांनी असं स्टेजवर नाचायला बोलवलं. काहीतरी गिफ्ट देऊन सांगल्यावर आता लहान मुलं बघा किती चाललेलं. पैठणी पण असू शकते बरं लवकर. मला माहितीच नसेल असं सांगणार. एवढ्या पोरी जमलेल्या आहेत तेव्हा पण
श्रवणों में, घूंघट के कोनों में, जय भवानी की चरणों में, लाखों मराठा के नस नस में है स्वराज। जिस स्वराज को तुम मिटाने चला है और हमको कोई सल्तनत नहीं है, छत्रपति शिवाजी महाराज की सोच है। छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को स्वामी दिख रहा है। ये स्वप्न नहीं, सत्य है। हम तुम्हें लेने आए हैं। तुम्हारा बलिदान व्यर्थ नहीं जाएगा। तुमने जो धैर्य, शौर्य और धर्म की रक्षा के लिए सहन किया, वो इतिहास में अमर रहेगा। ये क्या कर दिया इन दरिंदों ने तुझ पर? एक माँ की कोख का कितना बड़ा सौभाग्य कि उसने ऐसे पुत्र को जन्म दिया जिसने स्वराज के लिए अपने प्राणों की आहुति दे दी। आई साहब, अब्बा साहब, क्या मैं आपके पुत्र से उतर पाया? क्या मैं आपके दिखाए मार्ग पर चल पाया? संभाजी, तो केवल मेरा पुत्र नहीं है, तो संपूर्ण हिंदवी स्वराज्य का गौरव है। तूने जो किया वो केवल एक योद्धा ही कर सकता है। तेरी दृढ़ता, तेरी निडरता ने स्वराज्य को अमर कर दिया। अब हम चलना। तेरा शरीर नश्वर था, लेकिन तेरा नाम, तेरा बलिदान युगों युगों तक गूंजता रहेगा। अब तुझे विश्राम लेना चाहिए। तेरा कर्तव्य पूर्ण हुआ। भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैष्ठित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजांदिराज छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की खरोखरच जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी कुणी लंका